नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जन आक्रोश समितीचे जिल्हाध्यक्ष निखिल राऊत यांचे अवैध खदानीबाबत उपोषण। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समितीचे जिल्हाध्यक्ष निखिल राऊत यांचे अवैध खदानीबाबत उपोषण चालू आहे। अवैध क्रेशर व खदानी चालवून कोट्यावधीचे महसूल बुडवणाऱ्या मालक व त्यांच्या पाठीशी घालणारे शासकीय अधिकारी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपन्या बंद करण्याचे आदेश कागदोपत्री असून भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती मैदानात उतरली आहे। जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर उपोषण मागे घेणार नाही असे जिल्हाध्यक्ष निखिल राऊत यांनी सांगितले। वार्ताहर शुभम पाटील, पालघर तालुका ब्युरो रिपोर्ट। तहसीलदारांनी ज्या चुकीच्या पद्धतीने तात्पुरता बिनशेती दिलेल्या आहे क्रेशर आणि खदान मालकांना, त्या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मी इथे बसलो। तदनंतर दुसरा विषय असा आहे की ग्रामपंचायतमधून कुठल्याही प्रकारचे ना हरकत दाखले न जाता कंपनीची कामं पूर्णत्वास आलेली आहेत आणि कंपन्या चालू झालेल्या आहेत। तसंच जो काही कंपन्यांमार्फत आम्हाला त्रास होतो आहे, वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। त्या संदर्भात मी आज उपोषणाला बसलेलो आहे।